आज आपण एका नदीबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, ही केवळ एक नदी नाहीये. ही तर एका संपूर्ण राष्ट्राचा आत्मा आहे. हो, आपण बोलतोय गंगा नदीबद्दल, तिच्या अथांग प्रवासाबद्दल. आता हा आकडा बघा, 60 कोटी. अहो 60 कोटी लोक. म्हणजे विचार करा, जगातल्या कित्येक देशांची एकूण लोकसंख्या पण यापेक्षा कमी असेल. आणि एवढ्या सगळ्या लोकांचं आयुष्य या एका नदीवर अवलंबून आहे. म्हणूनच ती फक्त एक जलवाहिनी नाही, तर कोट्यावधी लोकांसाठी जीवनदायिनी आहे. आणि इथेच गंगेचं वेगळेपण आहे. तिची दुहेरी ओळख आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ते आपलं पोट भरते, शेतीला पाणी देते, आयुष्य जगते, आणि दुसऱ्याच बाजूला ती करोडो लोकांच्या श्रद्धेचं, आस्थेचं केंद्र आहे. प्रश्न हाच पडतो की एक नदी एकाच वेळी जीवनदायिनी आणि देवी या दोन्ही भूमिका कशा काय निभावू शकते? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, तिच्या या दुहेरी ओळखीचा माग काढूया. तर मग सुरू करूया भारताची ही पवित्र जीवनरेखा समजून घ्यायला. भूगोलाच्या नजरेतून बघितलं तर गंगेचा प्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे. विचार करा, हिमालयाच्या उंच शिखरांमधनं तिचा प्रवास सुरू होतो आणि तो थेट बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत चालतो, तब्बल 2500 किलोमीटरहून जास्त. पण एवढी मोठी नदी उगम कशी पावते? कुठून येते? चला, तिच्या जन्माची ही रंजक गोष्ट पाहूया. हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. गंगा नदी थेट गंगा म्हणून जन्माला येत नाही. खरं तर सगळ्यात आधी गंगोत्री हिमनदीतून भागीरथी नावाची नदी उगम पावते. मग पुढे जाऊन तिला अलकनंदा नदी मिळते आणि देवप्रयागमध्ये या दोघींच्या संगमातून खऱ्या अर्थाने गंगा नदीचा जन्म होतो. आणि मग हा प्रवास सुरू होतो बर्फाने झाकलेल्या गंगोत्रीपासून. मग हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज यांसारख्या पवित्र शहरांमधून वाहत वाहत शेवटी ती बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होते. पण गंगेचा प्रवाह फक्त जमिनीवरूनच वाहत नाही, तो लोकांच्या मनात, त्यांच्या श्रद्धेतूनही वाहतो. आता जरा या श्रद्धेच्या प्रवाहात डोकावून पाहूया. हे अगदी बरोबर आहे. तिला केवळ एक नदी नाही, तर एक जिवंत देवी मानलं जातं. अशी देवी जी पापांपासून मुक्ती देते, जी आत्म्याला शुद्ध करते. आणि ही श्रद्धा फक्त बोलण्यापुरती नाहीये, ती कृतीत उतरते. लाखो लोक तिच्या पवित्र पाण्यात एक डुबकी मारतात पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी. अहो, जगातला सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा कुंभमेळा, तो सुद्धा याच गंगेच्या काठावर भरतो. बरं, श्रद्धेच्या पलीकडे जाऊन गंगेची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे, ती म्हणजे या संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था आणि इथलं पर्यावरण. यात तिची भूमिका काय आहे ते पाहू. जरा हे आकडे बघा, थक्क करणारे आहेत. गंगेचं खोरं भारताच्या एकूण जमिनीपैकी तब्बल 26% भागावर पसरलेलं आहे. म्हणजे जवळपास देशाचा 1/4 भाग. आणि यावर अवलंबून आहेत 60 कोटींपेक्षा जास्त लोक. खरंच ही एक जीवनरेखा आहे. म्हणजे बघा, गंगेची भूमिका दुहेरी आहे. ती फक्त माणसांसाठीच नाही, तर संपूर्ण निसर्गासाठी महत्त्वाची आहे. एकीकडे ती इथल्या वनस्पती, प्राण्यांचं पोषण करते, तर दुसरीकडे शेती, घरगुती वापर आणि उद्योगांसाठी आधार बनते. मुख्यतः गंगेच्या पाण्याचा वापर होतो शेतीसाठी. पण एवढंच नाही, आपल्या घरात जे पाणी येतं किंवा ऋषिकेशसारख्या ठिकाणी जे रिव्हर रॅफ्टिंगसारखे साहसी खेळ चालतात, त्या सगळ्याला गंगेमुळेच चालना मिळते. पण या जीवनदायिनी नदीवरच आज एक मोठं संकट घोंगाडतंय. तिच्या अस्तित्वालाच एक गंभीर धोका निर्माण झालाय. आणि हे धोके एका मागोमाग एक येतात. सगळ्यात पहिला आणि मोठा धोका प्रदूषण. कारखान्यामधलं सांडपाणी, शहरांमधला कचरा सगळं थेट नदीत सोडलं जातंय. मग दुसरा धोका आहे वाढत्या शहरीकरणाचा. या शहरांचा प्रचंड भार नदीवर येतोय. आणि तिसरा धरणांचं बांधकाम, ज्यामुळे नदीचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तोच अडवला जातोय आणि संपूर्ण परिसंस्थेला धोका निर्माण झालाय. पण मग यावर काही उपाय होतोय का? तर हो, अजूनही आशा आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनसारखे प्रयत्न सुरू आहेत. या मिशनचं मुख्य लक्ष्य आहे प्रदूषण कमी करणं, परिसंस्थेचं व्यवस्थापन करणं आणि नदीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवणं. पण शेवटी प्रश्न हाच उरतो की ज्या जीवनदायिनीने कोट्यावधी लोकांना आयुष्य दिलं, तिचं आयुष्य आपण वाचवू शकू का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.